नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी भाजप आमदारांना केलेल्या गोळीबाराची. कल्याणमधले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केलाय. धक्कादायक बाब म्हणजे उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गायकवाड यांनी हे गुन्हेगारी कृत्य केले. या हल्ल्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर त्यांचे मित्र राहुल पाटील हे देखील जखमी झालेत. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती सध्या ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढल्या आहेत. दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना पोलिसांनी मात्र अटक केली आहे. आणि ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ही दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी रात्रभर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. राहुल पाटील हेही जखमी झालेले आहेत आणि महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढल्या आहेत. भाजप आमदाराकडून अंधाधुंद गोळीबार. उल्हासनगरच्या द्वारली गावातील जागेवरून गणपत गायकवाड महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद. हिललाईन पोलिसांनी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांना काल बोलावलं होतं. काल संध्याकाळी 7 वाजता दोघेही पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. रात्री 9:30 वाजता पोलीस ठाण्यामध्ये दोघांचा वाद विकोपाला गेला. गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांवर 6 गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारामध्ये महेश गायकवाडांचे मित्र राहुल पाटीलही जखमी झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच गोळीबाराची घटना घडली. महेश गायकवाड राहुल पाटलांवर ठाण्यामधल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महेश गायकवाड यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या काढण्यात आल्यात. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर हिललाईन पोलीस स्टेशनचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधीनं पाहूयात. पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मी सध्या उभा आहे उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये. आपण पाहू शकतो याच ठिकाणी आज सायंकाळी जी आहे ती गोळीबार झालेली आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार यांनी ही गोळीबार केलेली आहे आणि या गोळीबारमध्ये 2 जण जखमी झाले असून शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवक याच्यामध्ये जखमी व त्यांचे सहकारी या गोळीबारमध्ये जखमी झालेले आहेत. 5 राऊंड जे आहेत ते या ठिकाणी गोळीबार झालेली आहेत आणि 5 राऊंड या ठिकाणी चालवण्यात आलेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार द्वारली गावामध्ये एक जमिनीच्या वादातून गेले 2 दिवसापूर्वी आमदार गणपत गायकवाड व त्याचबरोबर माजी नगरसेवक यांच्यामध्ये वाद झाला होता आणि या वादामध्ये 2 दिवसापूर्वी हा वाद मिटवण्यात पण आलेला. मात्र आज पुन्हा एकदा त्या जमिनीवरती जे कंपाऊंड बांधलेली ती कंपाऊंड शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवकांनी तोडली व ती तोडल्यानंतर या ठिकाणी हा वाद जो आहे पोलीस स्थानकापर्यंत पोहोचला आणि पोलीस स्थानकामध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल गोविंद जगताप यांच्या कार्यालयामध्ये जे आहेत दोन्ही पोलीस स्वतः अधिकारी त्याचबरोबर आमदार आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक व त्यांचे सहकारी या ठिकाणी हा वाद मिटवण्यासाठी आलेले आणि हा वाद मिटवतानाच या ठिकाणी दोघांचा वाद जो आहे विकोपाला गेला आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांच्या समोरच या ठिकाणी फायरिंग झालेली आहे. कॅमेरा पर्सन अथवर सह सुनील जाधव TV9 मराठी उल्हासनगर. कशा पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम घडला याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिलेली आहे. मात्र महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत. यासाठी अप्पर पोलीस आयुक्त कल्याण विभाग ठाणेच्या दत्ता शिंदे साहेब आहेत. आपण त्यांच्याकडनं बोलूया. सर, काय सांगाल जी काल गोळीबार झाला कशा प्रकारे झाला, काय नेमकं कारण होतं गोळीबार? हिललाईन पोलीस स्टेशनमधील द्वारली गाव जे आहे तिथं एक जमीन आहे, श्री एकनाथ जाधव यांच्या वंश परंपरागत मालकीची आहे. तिथे एक कन्स्ट्रक्शन कंपनीने ती जमीन विकत घेतलेली आहे आणि ते विकत घेण्याच्या अनुषंगानं काही वाद आहेत. मूळतः ही दलित बांधवाची आणि महारवतनाची जमीन आहे. ते वाद सुरू असतानाच तिथं एका पार्टीनं कंपाऊंड टाकलं आणि मग जे मूळ मालक शेतकरी आणि त्यांच्या सोबतचे लोक आहेत
त्यांनी ते कंपाऊंड काढलं. अशा प्रकारचा वाद निर्माण झाला. त्यावरून इथं श्री महेश गायकवाड आणि इतर व्यक्तीविरुद्ध तक्रार आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं वैभव गायकवाड इथं आले होते. पण आमदार श्री गणपत गायकवाड यांनी ठरवून निशाणा धरून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती फायरिंग केलं. त्या गोळ्या त्यांना लागल्या आणि ते रक्तबंबाळ होऊन कोसळले. या घटनेच्या अनुषंगानं तातडीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय दंडविधान कलम 307, 120 ब, 143, 147, 148, 149 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 3 आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर.